इज फीड इन अ बल्ब. ठीक, एका बल्ब मध्ये काय आहे म्हणजे C2H6. ठीक आहे, इथेन फीड केलेला आहे ऑफ कॅपॅसिटी 1 liter which can withstand maximum pressure of 10 atmosphere. काय म्हणे की एक बल्ब आहे म्हणे काहीतरी, त्या बल्ब मध्ये काय म्हणे 10 ग्राम इथेन ठेवलेलं आहे आणि त्या बल्बच्या वॉलची कॅपॅसिटी म्हणे 10 atm प्रेशर सस्टेन करायची. 10 atm पेक्षा जास्त प्रेशर जर आतून गॅसचं झालं तर हे फुटून जाईल. क्लियर? बर. ॲट व्हॉट टेम्परेचर द प्रेशर ऑफ गॅस विल रीच द ब्रस्टिंग लिमिट. तर त्या आतल्या गॅसला किती डिग्री पर्यंत हीट केलं की त्या आतल्या गॅसचं प्रेशर हे 10 atm. ब्रस्टिंग लिमिट किती आहे? 10 atm. इथं सांगितलं मॅक्सिमम प्रेशर जितकं विथस्टँड करू शकतो बल्ब तेवढी काय असणार त्या बल्बची ब्रस्टिंग लिमिट. ब्रस्टिंग लिमिट म्हणजे की अशी लिमिट की ते वस्तू फुटायच्या जस्ट अलीकडची एक संख्या, म्हणजे तिथपर्यंत. म्हणजे समजून घ्या की आपलं एखाद्याला 10 रुपये दिले की खुश होतो, तर आपण त्याला फक्त 10 रुपये द्यायचे, तो खुश राहील. त्याला 11 दिले तर तो अति खुश होईल. त्याला अति खुश नाही करायचं, आपल्याला फक्त काय करायचं, खुश करायचं. तर तसंच की 10 atm काय आहे त्याचं ब्रस्टिंग लिमिट आहे. तिथपर्यंत जर प्रेशर वाढलं तर फुटणार नाही, पण 10 पेक्षा किंचित बी वाढलं की कधी फुटणार ते चेक करायचं. ठीक आहे, बघूया मग. तेच आपला फॉर्म्युला तोच राहणार आहे PV = nRT. ठीक आहे, पहिले काय करू आपण, नंबर ऑफ मोल्स काढू. नंबर ऑफ n करू वाटलंस तर. काय मास अपॉन व्हॉल्यूम. मास किती आता दिलेलं मास गिवन किती 10 ग्राम आहे आणि याचं किती मोलार मास C2 म्हणजे 2 गुणिला ऑक्सिजन 12 प्लस 6 गुणिला 1 हायड्रोजन. ठीक आहे, नेक्स्ट आहे 10 गुणिला पुढे बघूया 24 आणि 6 10/30. असंच राहू दे, पुढे आपल्याला कॅल्क्युलेशनला काम आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, त्याच्यानंतर दिलेले प्रेशर किती पाहिजे आपल्याला 10 atm. हे घ्यायचं नाही. ठीक आहे, 10 atm पाहिजे, 10 atm. नेक्स्ट त्याच्यानंतर व्हॉल्यूम 1 लिटर. ठीक आहे, डायरेक्ट व्हॅल्यू टाका मग. PV = nRT. ठीक आहे, R ची व्हॅल्यू माहिती सगळ्यांना. P काय करायचंय का, P आपलं 10 आहे. 10 वर किती होईल म्हणे व्हॉल्यूम 1 n किती आहे 10/30 R 0.0821. टेम्परेचर काढायचे, किती टेम्परेचर वर फुटायच्या कॅपॅसिटीवर पोहोचेल. T = सगळं खाली पाठवा. हा कटला, हे 30 वर गेले, 30 वर गेले, हे 30 वर गेले, हे 10 कटले, 30 वर गेले, हे खाली आलं 0.0821. ठीक आहे, T = 2 0 वाढले, इथे काय करतो 2 0 पुढे करतो, म्हणजे किती झालं 8.21. 8 न भागून पहा बरं किती येतं. 8 न भागितलं 0, 8 × 24, खाली उरले 6, 56, खाली उरले 4, 75. रफली किती येते 75 रफली. आता बघा ही खालची संख्या काय जास्त आहे, मी 8 न भागितलं, पण ही ऍक्च्युअल मध्ये संख्या काय 8.2 आहे. याचा अर्थ काय होईल की येणारी संख्या ही याच्यापेक्षा कमी असली पाहिजे. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करतो ना आपण, म्हणजे त्याची आता खाली समजा ही 8 पेक्षा जास्त संख्या आहे, मग आता 8 पेक्षा जास्त संख्येनं जर याला भागितलं तर 8 न भागितल्यापेक्षा भागाकार काय होणार कमी येणार. म्हणजे जवळपास याच्या जवळचा आन्सर आपला असणार. ऑप्शन बघा, याच्या जवळचा आन्सर कोणता आहे हे. करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. तर तुम्हाला
नीट मध्ये. जर सीईटी पॅटर्न असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या सॉरी बोर्ड पॅटर्न मध्ये लॉग घेणार, याचा लॉग घेणार, याचा लॉग घेणार, वजाबाकी करणार आणि अँटी लॉग घेऊन खाली आन्सर काढणार. ठीक आहे. रफ कॅल्क्युलेशनला 375 आलं, 375 च्या जवळ कोणतं आहे काहीच नाही, 8 न भागितलं. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला भागायचं होतं 8 पॉइंट. नेक्स्ट क्वेश्चन घेतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनच्या पूर्वी एक लक्षात ठेवा, मला प्रेशर कशा कशात मोजतो रे, आपल्याला माहिती आहे एक बॅरोमीटर आहे बघा. ठीक आहे. मी 8वी 9वी ला शिकले असेल, ती एक अशी मस्त ट्यूब असते. ठीक आहे. तिच्यामध्ये मर्क्युरी फील्ड केलेला असतो, याच्यात पण असं मर्क्युरी फील्ड केलेला असतो आणि तिच्यावर अशी मार्किंग असते. ठीक आहे. आणि याच्यात काय असतो, मर्क्युरी फील्ड केलेला असतो. मर्क्युरीचा कॉलम मोजतो, त्याच्यावर आपण म्हणतो की इतकं प्रेशर आहे, तितकं प्रेशर आहे, असं प्रेशर आहे. त्याच्यानंतर एक YouTube मॅनोमीटर, यू शेपचा एक मॅनोमीटर असतो, YouTube मॅनोमीटर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. ते एक असतं. ठीक आहे. जेव्हा आपण प्रेशर मोजतो, आता हे बॅरोमीटर आहे, बॅरोमीटरचं आपण प्रेशर मोजतो तेव्हा काय होतं माहिती आहे, म्हणजे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये समजा आपल्याला ह्या बॅरोमीटरच्या मदतीनं प्रेशर मोजायचं ऍटमॉस्फिअरचा, तर ऍटमॉस्फिअर मध्ये वॉटर वेपर्स पण प्रेझेंट असतात. आता बघा पावसाळा जास्त वॉटर वेपर जास्त असतात, तर या वॉटर वेपरमुळे काय होतं, आपल्याला त्या गॅसचं किंवा त्या एअरचं एक्झॅक्ट प्रेशर कळतं. त्याच्यामध्ये जे वॉटर वेपर्स असतात त्या काय कन्सिडर केल्या जातात, इम्प्युरिटी कन्सिडर. वॉटर वेपर काय कन्सिडर केल्या जाते, इम्प्युरिटी. ते नको असते, एखादी गोष्ट नको असती पण ती असती, तिला काय म्हणतात जनरली इम्प्युरिटी म्हणतात. मग काय होतं की बऱ्याचदा आपल्याला एकदम प्रिसाइज म्हणजे एकदम करेक्ट आपल्याला त्या गॅसचं किंवा त्या एअरचं प्रेशर माहित असतं. आता करेक्ट माहित असल्यासाठी मग काय करावं लागतं, ती वॉटर वेपरमुळे जे प्रेशर वाढतं आपल्या ऍक्च्युअल प्रेशरचं, ते काय करावं लागत असतं, सबट्रॅक्ट करावं. जसं तुम्हाला एक सांगतो, आता बघा, ऑब्झर्व प्रेशर ऑब्झर्व असं करू इज इक्वल टू प्रेशर ऑफ गॅस प्लस प्रेशर ऑफ वॉटर वेपर. समजलं काय की आपल्याला जे बॅरोमीटर मध्ये, या बॅरोमीटर मध्ये जे प्रेशरची रीडिंग दिसत ऑब्झर्व होती, ऑब्झर्व करू याच्यावर बॅरोमीटरवर काय एक्स वाय झेड काही पण आकडा असेल, ते जे प्रेशर असतं ते कोणतं प्रेशर असतं, प्रेशर ऑब्झर्व. कळालं, ते प्रेशर कोणतं असतं, ऑब्झर्व प्रेशर, जे आपल्याला त्याच्यात दिसतं. पण आपल्याला गणितासाठी कोणतं रिक्वायर्ड असतं, प्रेशर ऑफ गॅस. जर नीट लिहायचं झालं तर प्रेशर ऑफ ड्राय गॅस, ड्राय गॅस प्लस प्रेशर ऑफ वॉटर वेपर. कारण हे वेपर मॉइस्ट असतात, मॉइस्ट वेपर काय करतात, त्या गॅसला जड करून टाकतात आणि त्याच्यामुळे त्याचं इफेक्ट होऊन जातं. मग आपल्याला ही व्हॅल्यू कधी कधी काय करावं लागते, सबस्टिट्यूट करावं. ठीक आहे. ह्या प्रेशरला कधी कधी ऍक्वियस टेन्शन म्हणून मेन्शन केलं जातं. त्याला आणखी काय शब्द आहे, ऍक्वियस टेन्शन. ठीक आहे. या प्रेशरला काय म्हणतात, वॉटर वेपरच्या याला ऍक्वियस टेन्शन. याची व्हॅल्यू तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. ठीक आहे. आणि ऍक्वियस टेन्शन हे वेगवेगळ्या टेम्परेचरवर वेगवेगळं असतं. म्हणजे समजा 27 डिग्री सेल्सिअस जर तापमान असेल तर ऍक्वियस टेन्शन म्हणजे ह्या प्रेशर ड्यू टू वॉटर वेपर, ऍक्वियस टेन्शन किंवा प्रेशर ड्यू टू वॉटर वेपरची व्हॅल्यू समजा x असेल, 28 वर काहीतरी वेगळी असेल, x1 असेल, 29 वर x2 असेल. ही सगळी शास्त्रज्ञांनी रिसर्च करून फाइंड केली. ठीक आहे. जेव्हा पण आपल्याला प्रॉब्लेम येईल तर प्रॉब्लेम मध्ये ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते आणि जेव्हा आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली असेल तेव्हा आपल्याला ऑब्झर्व्ड प्रेशरची व्हॅल्यू आपल्या गणितामध्ये सबस्टिट्यूट करायची नाही, आपल्याला ही व्हॅल्यू करायची.
मग कशी करायची, काय करायची, एक प्रॉब्लेम घेऊ, त्या प्रॉब्लेम मध्ये बघू, त्याच्यावरून तुम्हाला कळालं का की आपल्याला जे बॅरोमीटर किंवा आपले जे पण इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यावर जी व्हॅल्यू दिसते प्रेशरची, ती व्हॅल्यू काय असते, ऑब्झर्व्ड प्रेशर. ऑब्झर्व्ड प्रेशर मध्ये काय असतं, त्या गॅसचं पण प्रेशर असतं प्लस त्या वॉटर वेपरचं पण प्रेशर असतं. पण आपल्याला वॉटर वेपरचं प्रेशर नकोय मोजलेलं, आपल्याला फक्त त्या ड्राय गॅसचं म्हणजे त्या गॅसचं प्रेशर पाहिजे, वॉटर वेपरचं नाही. मग काय करावं लागतं, हे प्रेशर मायनस केलं की आपल्याला हे प्रेशर, याला इकडे पाठवलं की मायनस होईल. हे आधी आपलं रीडिंग राहील, आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याची रीडिंग मधून हे वॉटर वेपरचं प्रेशर मायनस आपल्याला ड्राय गॅसचं प्रेशर मिळेल बस. मग ही व्हॅल्यू काय करायची, आपल्या पीव्ही एनआरटी मध्ये टाकायची, पुढचं गणित सॉल्व करायचं. बघूया आपण. ठीक आहे, एवढं लिहून घ्या. certain amount of gas at 27 degree is measured for pressure in ठीक है, a certain amount of gas at 27 degree Celsius is measured. ठीक है, की एक सर्टेन अमाउंट ऑफ गॅस आहे, तर 27 डिग्रीला त्याचं मेजरमेंट घेतली. कशामध्ये मेजरमेंट घेतली, गॅस मॅनोमीटरवर त्याची मेजरमेंट घेतली 27 डिग्री टेम्परेचर. तेव्हा काय झालं, त्याचं प्रेशर किती ऑब्झर्व झालं, 800 mm ऑफ Hg. 27 डिग्रीवर त्याचं टेम्परेचर किती प्रेशर किती मेजर झालं, 800 mm of Hg. If aqueous tension at this temperature is 20 mm of Hg. Aqueous tension किती म्हणे, 20 आहे. Find the mass of gas if its volume is 2 liter. तर आपल्याला काय करायचंय, मास ऑफ गॅस काढायचंय. मास ऑफ गॅस कसं निघतं, PV is equal to nRT. m मध्ये काय, मास ऑफ गॅस डिवाइडेड बाय मोलार गॅस डिवाइडेड बाय मोलार मास. तर आपल्याला याच्यात मोलार मास दिलेला आहे का, बघूया काय होतं. सर्टेन अमाउंट ऑफ गॅस, मोलार मास गिवन आहे, मोलार मास इज इक्वल टू 28. ठीक आहे, त्या गॅसचं मोलार मास काय दिलेले. बरं, चला काढूया एक एक गोष्टी. पहिले मला सांगा, आता हे प्रेशर कोणतं आहे, ऑब्झर्व. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती, पी ऑब्झर्व इज इक्वल टू ड्राय गॅस, P ड्राय गॅस, प्रेशर ऑफ ड्राय गॅस प्लस प्रेशर ऑफ वॉटर वेपर. आपल्याला काय करायचंय, काहीच नाही करायचंय. आपल्याला काय करायचंय, सरळ सरळ याचं किती आहे 800, हे किती आहे काढायचंय, पी ड्राय गॅस काढायचंय आपल्याला, प्लस 20 पी ड्राय गॅस इज इक्वल टू 780 mm ऑफ Hg. ठीक आहे, पी ड्राय. त्याच्यानंतर काय, व्हॉल्यूम इज इक्वल टू किती आहे 2 लिटर. ठीक आहे, खेळत नाही बसायचं बरं, नीट साठी तुम्हाला वेळ कमी असतो, हे असं काढत नाही बसायचं, प्रॉब्लेम मधून उचलायचं डायरेक्ट व्हॅल्यूमेट टाकून द्यायचं. त्याच्यानंतर प्रेशर झालंय, व्हॉल्यूम झालंय, एन सुद्धा काढता येईल आपल्याला, आर ची व्हॅल्यू माहिती आहे, टेम्परेचर किती आहे 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती 27 प्लस 273, डायरेक्ट आलं पाहिजे 300 म्हणायचं डायरेक्ट. ठीक आहे, एवढं लिहून घ्या, मिटवून टाकतो. ठीक आहे, लिहिलं.
आता हे प्रेशर लिहायचं आपल्याला, ते 800 ने लिहायचं आणि 20 पण नाही लिहायचं. ठीक आहे, फॉर्म्युला लावून काढलं. मग काय, वी नो दॅट PV इज इक्वल टू nRT. P किती आहे 780. आता बघा आपली R ची व्हॅल्यू ऍटमॉस्फिअर आहे, तसं असताना आपल्याला काय करावं लागतं, 760 ने डिवाइड करावं लागतं. काल्पनिक गणित झालंय असं 2. त्याच्यानंतर n काय, मास ऑफ गॅस, जे की आपल्याला काढायचं आहे, डिवाइड बाय मोलार मास. डायरेक्ट लिहितो वाटतं तर मोलार मास किती इथं दिलेलं आहे 28 गुणिला R 0.0821 इंटू टी किती आहे 300. काही कटतं का, सॉल्व करा बरं, जरा पॉज करून सॉल्व करा बरं, बघू काय होतं काय नाही. हे कटलं, मी पण सॉल्व करतो. 76 हे कटलं, हे कटलं. त्याच्यानंतर 78 गुणिला 56, हे बघा हे 2 गुणलं भागीला 76. त्याच्यानंतर काय होईल, हे खाली 0.821 मल्टिप्लाय बाय 300 किती येतं बघा आता, मास ऑफ. ठीक आहे, आन्सर काढा. m ऑफ g किंवा m ऑफ गॅस, m ऑफ गॅस लिहिलं ते, मास ऑफ गॅस जे येईल काही ग्राम मध्ये, मला आन्सर सांगा. ठीक आहे, आन्सर आहे बघा 2.33 ग्राम. 2.33 ग्राम. काढून पहा, गुणाकार करा, गुणाकार करा टोटल जे. ठीक आहे, चालू. ठीक आहे, नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ऍब्सोल्यूट डेन्सिटी. कोणता कॉन्सेप्ट आहे, ऍब्सोल्यूट डेन्सिटी. ठीक आहे, बघूया ऍब्सोल्यूट डेन्सिटी काय असते. की बघा आपलं एक इक्वेशन आहे बघा, PV इज इक्वल टू nRT. ठीक आहे, तर ह्या इक्वेशनला आपण मॉडिफाय करू शकतो. जसं बघा PV n काय, मास ऑफ गॅस, आणि हे काय मोलार मास. हे काय मोलार मास. बर, आणि हे RT जसंच्या तसं. ठीक आहे, आपण वाटत असेल थोडस फॉर्मॅट मध्ये लिहू. मोलार मासला आपण कॅपिटल M ने दाखवतो. मोलार मासला आपण काय दाखवतो, कॅपिटल M ने दाखवतो. आणि हे जे मास असतं याला आपण काय करतो, स्मॉल m ने दाखवतो. मास स्मॉल m ने आणि हे कॅपिटल आणि RT जसंच्या तसं. आता बघा काय करतो मी, P इकडेच ठेवलं, या m ला इकडे पाठवलं, RT ला खाली घेतलं. इथे काय झालं, स्मॉल m अपॉन v, हे v इथे गेले, हे v इथे, हे m इथे, RT इकडे. आता बघा मास अपॉन व्हॉल्यूम काय असतं, डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय झाला आपल्या ह्या आयडियल गॅस इक्वेशन, PM अपॉन RT. क्लियर, PM अपॉन RT. आता जेव्हा तुम्ही m ग्राम मध्ये घेता, ठीक आहे, m ग्राम मध्ये घेता, त्याच्यानंतर याची व्हॅल्यू ATM मध्ये घेता, याची ATM लिटर मोल केल्विन मध्ये व्हॅल्यू घेतली आणि टी ची व्हॅल्यू पण केल्विन मध्ये घेतली, तर डी तुमचं ग्राम पर लिटर मध्ये. डी ची व्हॅल्यू कशामध्ये येते, ग्राम पर लिटर. जर ह्या सगळ्या क्वांटिटीचे हे युनिट जर असेल तर आपली व्हॅल्यू ग्राम पर लिटर. जी पण व्हॅल्यू येईल तिला काय म्हणायचं, ग्राम पर लिटर. ह्या डेन्सिटी मला माहिती तुमचं डेन्सिटीचं काय, तुमचं डेन्सिटीचं काय की बाबा मास अपॉन व्हॉल्यूम. तुम्ही तुमचं फिजिक्स लावा, तिथं म्हणाल काय किलोग्राम पर मीटर क्यूब. तर हे तिचं डेन्सिटीचं SI युनिट आहे, पण सध्या आपण केमिस्ट्री मध्ये ते वापरत नाही. ठीक,
केमिस्ट्रीत आपण वापरत नाही, सगळं हे वापरतो. ठीक आहे. जर व्हॅल्यू ह्या पद्धतीनं भरल्या तर ठीक आहे. बघूया डेन्सिटी ही ऍब्सोल्यूट डेन्सिटीची हे म्हणजे ऍब्सोल्यूट डेन्सिटी कशी काढायची तर आपल्याला आयडियल गॅसची याच्यावर आपण प्रॉब्लेम्स बघू. ठीक आहे. वन बाय वन प्रॉब्लेम्स बघू. पहिला प्रॉब्लेम आहे बघा, फाइंड द डेन्सिटी ऑफ CO2. छोटासा प्रॉब्लेम आहे, दोन छोटे आणि एक मोठा प्रॉब्लेम देतो. फाइंड डेन्सिटी ऑफ CO2 at 126 degree and 2 ATM. समजून घ्या काय ATM प्रेशर आहे हे मग काय आपला तोच फॉर्म्युला D इज इक्वल टू PM अपॉन RT. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार तुम्ही, PM अपॉन RT. P काय 2 आहे, M किती दिलेले, फाइंड डेन्सिटी CO2 44 माहितच असेल, पाठ झाली पाहिजे आतापर्यंत. नसेल तर काय 12 + 32 किती होतं बघा 0.0821 मल्टिप्लाय बाय टेम्परेचर 127 प्लस 273 किती 0 400 येतं का टाका 400. आन्सर पाठवा. आन्सर कशामध्ये ग्राम पर लिटर. ठीक आहे. आन्सर कशात येईल ग्राम पर लिटर. कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर पाठवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, फाइंड डेन्सिटी ऑफ. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द डेन्सिटी ऑफ N2. कशाची काढायची N2 at 77 degree Celsius and 10 ATM. PM upon RT. M कैपिटल है, PM upon RT. ठीक है. मोलार मास, प्रेशर, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि टेम्परेचर. ठीक आहे. 77 प्लस 273 किती होता 0 7 15 350. बरं ठीक आहे. हे काय झालं केल्विन. बरं प्रेशर किती 10 ATM. M किती आहे नायट्रोजन आहे ना हा 28. ठीक आहे. 14 + 14. R ची व्हॅल्यू 0.0821 मल्टिप्लाय बाय T टेम्परेचर 350. गुणाकार करा मला सांगा G/L ग्राम पर लिटर. ठीक आहे. आता एक जरा असं सिंपल गणित होतं, एकदम सिंपल गणित होते. आता जरा चॅलेंजिंग गणित घेऊ जरा. ठीक आहे. मी गणित लिहितो, पॉज करतो तोपर्यंत. ठीक आहे. जरा जास्तच वाईट झालं का. ठीक आहे. A mixture of CO is found to have a density of 1.5. काय केलं म्हणे हे घेतलं CO2 आणि O2 CO आणि CO2 यांचं डेन्सिटी फाइंड केली मिक्सचरची. तर किती भेटली आपल्याला 1.5 ग्राम पर लिटर. 1.5 ग्राम पर लिटर at 30 degree temperature and 730 torr. काय म्हणजे 730 torr. Then what is the composition of mixture? तर मिक्सचरचे आपल्याला घटक काढायचे की बाबा याची किती ग्राम आहे, हे किती ग्राम, याचं व्हॉल्यूम काढायचं आहे. क्लियर आहे. असा तो प्रश्न आहे आणि त्याच्यातून आपल्याला याचं कॉम्पोजिशन काढायचं की हे किती आहे आणि हे किती ग्राम. आता आपल्याला एक गोष्ट दिली की काय मिक्सचरची डेन्सिटी किती आहे. मिक्सचरची डेन्सिटी बघा 1.5 ग्राम पर लिटर. याचा अर्थ काय होतो बरं की आपल्याकडे CO2 आणि O2 मिळून किती ग्राम आहे 5 ग्राम आहे एका लिटर मध्ये. कळलं का. डेन्सिटीचा अर्थ काय होतो की आपल्याकडे CO2 आणि O2 मिळून किती ग्राम आहे 1.5 ग्राम आहे 1.5 ग्राम आहे इन 1 लिटर ऑफ कंटेनर. तर एका लिटर
CO2 आणि O2 चं वजन आहे. मग आता मला सांगा, मग मी असं लिहू शकतो का की व्हॉल्यूम ऑफ समजा V1 पकडलं, व्हॉल्यूम ऑफ CO2 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर, या असं व्हॉल्यूम ऑफ CO2 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर किती? 1 लिटर. एका लिटर मध्ये ह्या दोघांचं हे किती येणार वजन? 1.5. मग आपल्याला काय करायचं आहे की एक एक याचं आपल्याला व्हॉल्यूम काढायचंय. ठीक आहे, व्हॉल्यूम काढायचं आणि त्याची बेरीज करायची, त्याच्यातून आपल्याला मासचं हे मिळून जातं. क्लिअर आहे? बघूया कसं काढायचं, काय काढायचं बघा आता. ठीक आहे, पहिले आपण बघू टेम्परेचर किती दिलेलं आहे आपल्याला याच्यात, 30 प्लस 273 इज इक्वल टू 303 केल्विन. ओके, नेक्स्ट आहे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, प्रेशर दिलेलं आहे 730 डिवाइड बाय 60, कारण आपल्याला ॲटमॉस्फिअर मध्ये करायचं आहे. ते म्हणून जाईल 73 डिवाइडेड बाय 76 atm. इफ नेक्स्ट आहे बघा काय दिलेलं आहे, बस का. मग आपल्याला काय करायचं आहे बाबा की आपल्याला डेन्सिटी फाइंड करायची. पहिले तुम्हाला कळतंय का की व्हॉल्यूम, नंतर काय करणार आपण, व्हॉल्यूमच काय असतं, पुढे काय करणार माहिती याच्यात आपण. आता हे डेन्सिटी करायचं मास अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूमला इकडे शिफ्ट केलं आणि डेन्सिटीला इकडे समजा. ठीक आहे, सॉरी, ठीक आहे, असं केलं की मग आपल्याला काय मिळेल, व्हॉल्यूम भेटेल व्हॅल्यू. आणि मग का बघा कसं करतो मी तुम्हाला. चला, एवढी गोष्ट आहे बघा. मग आपण काय करू, आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे D इज इक्वल टू Rm अपॉन R. हा फॉर्म्युला वापरायचा. बरं, ठीक आहे. काय करू, त्याच्यासाठी आपण लेट मास ऑफ CO is equal to X and molar mass. CO चं मोलार मास Y नाही, CO चं मोलार मास काढता येतं आपल्याला. किती आहे मोलार मास इज इक्वल टू 12 आणि 16 28. ठीक आहे, मग ह्या व्हॅल्यू टाका इथं. D तिला वाटलं तर D1 घेऊ किंवा आपण काय वापरलंय DCO. ठीक आहे, R PM इथं सॉरी PM पाहिजे, P की व्हॅल्यू 73 डिवाइड बाय 76 गुणिले 28 भागिले 0.821. काय चुका पाहिजे, 0.821 मल्टिप्लाय बाय 303. ओके, आता मी तुम्हाला अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन शिकवतो, जे तुमच्या डोक्याच्या थोडंसं ताण देणार आहे. कारण असे जर गुणाकार करत बसलो तर आपला दिवस जायचा. ठीक आहे, बघा आता अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन कसं करतो. हे 2 ने इकडे शिफ्ट केलं, हे 2 ने इकडे शिफ्ट केलं तर इकडे काय करतो, मग 2 झिरो वाढून जातात. ठीक आहे, खालच्या ओळीत तिथं वाटलं असतं. बघा मी कसं करतो, 73 जसंच्या तसं 76 खाली लिहिले मल्टिप्लाय बाय 8.21. काय केलं, डेसिमल पॉइंट 2 ने इकडे शिफ्ट केला तर इकडे काय करावं लागेल, 2 शून्य वाढवावं लागेल. इकडे वाढवले 2 शून्य मल्टिप्लाय बाय 303. क्लिअर आहे? ओके, आता काटाकाटी करूया. बघा याला 8 कन्सिडर केलं, 8 न 72 हे 73 आहे, म्हणजे 9चा भाग देऊ शकतो. 8 न 72 तर हे काय झाले, कटले. हे रफ कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर काय केलं माहिती का, याचे हे जे 2 झिरो आहे का समजा, हे याला दिले. तुम्ही असं लिहू शकतो बरोबर, 9 गुणिला 900 गुणिला 28 भागिला 76 गुणिला 303 इज इक्वल टू DCO.
करू शकतो. कारण काय हे बघा नीट, 2 जे गुणिले आहे याला असं पण लिहू शकतो. जाऊ दे सरळ सरळ असं जर लिहायचं तर 2 इकडे शिफ्ट केला तर 100 न वरती मल्टिप्लाय केलं, मग हे 100 ने याला गुणलं तर हे 1 याचा 3 चा भाग बसला. क्लिअर आहे. त्याच्यानंतर काय केलं, 76 ला जर भागाकार करायचा जर झाला तर 76 चा भाग आपण कशाला देऊ शकतो, 3 ने भाग देऊ. 3 1 3, 1 खाली उरला नाही का, इथं भाग बसतो ना 4 चा. 4 हे 7 1, ठीक आहे 28, 4 1 4, 3 4 19. तर मग हे काय हे येईल बघा, DCO इज इक्वल टू 21 डिवाइडेड बाय 19. 21 डिवाइडेड बाय 19 याला जर भागाकार अजून करायचा झाला पुढं तर किती येईल बरं, 19 पॉइंट खाली उरले 2, परत 19 1.3 ग्राम पर लिटर. चालेल. हे काय नुसत्या CO चं डेन्सिटी. बरं, मग DCO कोणत्या टेम्परेचरला, ह्या टेम्परेचरला ह्या प्रेशरला, नुसत्या CO ची. बरं, DCO इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम V1 पकड किंवा VCO. तर VCO ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तो जे मागचं इक्वेशन होतं बघा आपण मिटवलं होतं, VCO प्लस VCO2 प्लस मिक्सचर. बरं, काय होणार, m मास किती पकडलेले आहे आपण याचं CO चं x भागीला हे किती आलं 1.1. इक्वेशन नंबर, त्याला इक्वेशन 2 द्या. आणि जो मागचा हे होता बघा VCO प्लस VCO2 इज इक्वल टू V मिक्सचर, हे जे होतं ना याला इक्वेशन 1. ठीक आहे, चालेल. इथपर्यंत झालं. हे काय झालं आपलं व्हॉल्यूम ऑफ CO चं आले. त्याच्यानंतर तसंच करायचं आपल्याला कशाबद्दल, CO2. त्याचं पण मास काय करायचं, सपोज करायचं मोलार मास आपल्याला माहिती आहे. मग काय करणार, परत लेट मास ऑफ CO2 किती येणार आपल्याला एक माहिती काय की बाबा मिक्सचरची डेन्सिटी किती आहे 1.5 ग्राम पर लिटर आहे मिक्सचरची डेन्सिटी. ठीक आहे, मिक्सचरची डेन्सिटी म्हणजे आपण जर समजा याच्यामध्ये CO चं मास जर x मानलं तर CO2 चं मास काय येणार 1.5 x. बरोबर आहे नाही, कारण हे दोघं मिळून 1.5 बनले. हे दोघं मिळून किती आहे 1.5. मग याचं x मानलं तर याचं याच्यातून मायनस करायचं. ठीक आहे, मग काय मानलं आपण मास ऑफ CO2 1.5 x आणि मोलार मास किती आहे CO2 चं, मोलार मास 44 काढून घ्या. बघा तुम्ही बरोबर आहे, क्लियर आहे. चला ठीक आहे, रफ कॅल्क्युलेशन करू आपण. आन्सर थोडाफार मागे पुढे होईल पण आपल्याला ऑप्शन करेक्ट सापडला. स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला सरळ सरळ लॉग अँटी लॉग घेऊन करावं लागेल. 4 मार्काला गणित येऊ शकते. ठीक आहे, बरं आपला फॉर्म्युला मग DCO2 इज इक्वल टू CO2 चं काढायचं तर PM अपॉन RT. बरं, P किती आहे प्रेशर 73, 73 divided by 76 multiply by 44 divided by 0.0821 multiply by 303. चलो BCO2 कसं काढणार परत आता बघा याला परत 2 ने इकडं 73 गुणिला 440 multiply by 100 खाली 8.21 multiply by 76 हे multiply by 303. परत तसाच भाग देतो 9 चा भाग बसला याला. त्याच्यानंतर काय आली आता याला 4 ने भागतो 4 1 11 याला भागितलं 19. ठीक आहे, याला भागितलं 19
यानं याला भागिले हे किती झालं 900 900 भागिला हे 300 समजा किती झालं वरती 3 आणि हे 11 मग काय येतं 33 भागिला 19 33 भागिला 19 करा बरं किती येतं DCO2 इज इक्वल टू 19 खाली उरला पॉइंट 14 14 19 5 95 19 114 19 114 19 114 ठीक आहे त्याच्यानंतर काय येईल 114 आणि हे किती आहे 40 36 असे 1.7 1.7 येतं 1.7 काढून पहा ठीक आहे परत मग आपल्याला असं करायचं मग काय करायचं मास काढायचं मास कसं काढणार परत DCO2 is equal to M upon V CO2 M upon VCO2 ठीक है VCO2 is equal to M upon DCO2 is equal to M किती आहे 1.5 minus X आणि हे किती आहे DCO2 आता झालं 1.7 मग आपलं हे सब इक्वेशन 2 substitute value of equation 1 and equation 2 and 3 in 1 ठीक आहे इक्वेशन 2 इथंच होतं खाली याच्या व्हॅल्यू कशात करायच्या 3 मध्ये काय होतं आपलं इक्वेशन 3 इज VCO1 पहिलं काय x 1.1 plus 1.5 minus x divided by 1.7 is equal to 1 liter मिक्सचरचं व्हॉल्यूम किती येतं 1 लिटर ठीक आहे चला करूया कॅल्क्युलेशन अपूर्णांकांचं ठीक आहे काय करणार मल्टिप्लिकेशन ओके व्हॉल्यूम काढणार ना आपण ठीक आहे 1.7 x तिथंच गुणाकार बघा हे इकडे पाठवू हे इकडे पाठवू यांचा दोघांचा खाली गुणाकार करू मल्टिप्लाय बाय डायरेक्ट लिहितो जरा x स्टेप काढूया प्लस 1.1 इन ब्रॅकेट 1.5 minus x जसंच्या तसं 1.1 multiply by 1.7 is equal to 1 liter एका लिटर मध्ये किती आपल्याला माहित होतं किती होतं 1.5 ग्राम त्याच्यावर काढलं बरं 1 लिटर दोघांचं ओके मग नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला 1.7 प्लस याचा गुणाकार किती 11 5 55 ला 5 11 11 आणि 16 ठीक आहे मायनस 8.1 x हे x सॉरी नेक्स्ट इथं काय 11 7 77 11 1 11 11 7 87 87 इज इक्वल टू 1 मग काय होणार हे बघा हे याच्यातून मायनस 1.6 x प्लस 1.65 is equal to 1.87 मग काय 0.6x is equal to 22 0.22 x is equal to 0.22 divided by 0.6 किती येतं x is equal to 6 sin 3 पॉइंट नाही सॉरी 0 पॉइंट त्याच्यानंतर 0 त्याच्यानंतर बघा 6 3 18 18 खाली उरले 4 6 6 36 1 2 2 पॉइंट 36 तर ही काय आलं x
ग्राम, 0.36 ग्राम. ठीक आहे. मग हे कशाचं आलं? x कशाचं मानलं होतं आपण? CO चं. CO किती? मग त्याच्यामध्ये 1.5 ग्राम एका लिटर मध्ये 0.36. बर. मग आता इकडे लिहू 36 हे पॉइंट. तर मग हे किती असणार आता? CO2 काढायचं आहे तर 1.5 मायनस x इज इक्वल टू काय? 1.5 मायनस 0.36 किती येणार? x इज CO2 चं काढण्यासाठी CO2 चं काढायचं आहे मास किती येणार? MCO2 जाऊ दे CO2 चं काढायचं किती? 36 किती गेले? 0 4 त्याच्यानंतर हातचा 1. ठीक. हे आलं CO2 चं. हे किती कशाचं आलं? CO2 चं ग्राम. क्लिअर आहे? काय नाही लेंदी होतं. फक्त आपण काय कन्सेप्ट वापरली की बाबा आपल्याला माहिती काय दिलेले आहे? दोघांच्या मिक्सचरची डेन्सिटी दिलेली होती. दोघांच्या मिक्सचरची डेन्सिटी दिली होती. त्या डेन्सिटीचा अर्थ काय होता आपल्याला की एका लिटर मध्ये हे किती प्रेझेंट आहे? 1.5 ग्राम प्रेझेंट आहे. CO2 प्लस हे. बर. दोघं मिळून हे. दोघांचं व्हॉल्यूम किती आहे? 1 लिटर. ठीक आहे की नाही? दोघांचं वजन किती आहे? एका लिटरच्या व्हॉल्यूम मध्ये दोघांचं वजन इतकं आहे आणि व्हॉल्यूम किती दोघांचं मिळून? CO आणि O चं 1 लिटर. मग आपण काय केलं? व्हॉल्यूमला बेरीज केली. व्हॉल्यूमचं आणि इन टर्म ऑफ मास काय केलं आपण? कॅल्क्युलेशन केलं. तर आपल्याला मग हे व्हॅल्यू मिळाल्या. ठीक आहे. या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या अप्रोप्रिएटली आणि मग काय केलं आपण? फायनल आन्सर. तर इथं प्रॉब्लेम झालेले. त्याच्यानंतर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करा YouTubeचं. त्याच्यावर मी प्रायव्हेट मध्ये आणखीन 5-7 एक्झाम्पल देणार आहे. अजून 5-7 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू वेगवेगळे डिफिकल्ट लेवलचे. ते प्रायव्हेट व्हिडिओ आहे. सबस्क्राइब करणाऱ्याला बघता येईल. ठीक आहे. चालेल.